तुम्हाला आता नवीन ब्लॉगमध्ये चेहरा दिसतोय. नाही, याला तुम्ही आधी पण ब्लॉगमध्ये बघितलं असेल, पण हिंदी चॅनलच्या, मराठी चॅनलचा नाही आपल्या. तुम्ही हे जे सामान बघताय याच्यावरून काहीतरी गेसिंग करा आणि बस, आणि गेस करून सांगा की आम्ही कुठे चाललो आहे कमेंटमध्ये. जर हा एरिया कोणाला माहिती असेल आणि लक्झरी इथे थांबते तर सांगा की आम्ही कुठे चाललो आहे. पण कुठेतरी चाललो आहे. तुम्हाला पुढचे 2-4 दिवस खूप मस्त समजेल की आम्ही कुठे कुठे चाललो आहे ते, आणि मस्त ब्लॉग येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन नवीन ब्लॉग समजतील तुम्हाला. पाण्याची सक्त जरूरत गरमीतून. इथं 2 ब्लॉगर आहेत. माझा भाऊ पण ब्लॉगर आहे, मी पण. आणि हे सामान आणि हे बस नाही. आता एका टायमाला स्वप्न बघितलं, आज पूर्ण करतोय. मला या गोष्टी ते ह्या अशा मित्रांचे आणि भावांचे आशीर्वाद असतात आमच्या पाठीशी, म्हणून ह्या गोष्टी अशा पॉसिबल आहेत. या अशी माणसं आयुष्यात पाहिजे. ह्या माणसाची स्टोरी मी सांगतो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला, की इथपर्यंत पोहोचवण्यासाठी ही माणसं आहेत. हे जे बाकी जग असं बघताय ना तुम्ही, हे खोटं आहे सगळं. भाऊ 1 मॅन शो आहे फक्त इकडे आपल्याकडे. एक आशीर्वाद नाही, आशीर्वादापेक्षा मित्र इम्पॉर्टंट आहेत आयुष्यात, आणि मला चांगले मित्र आयुष्यात भेटले, त्याच्यासाठी मी स्वतःला खूप लकी समजतो. तेवढं या भाईने पण मला खूप सपोर्ट केला आहे. नाही, मला ह्याने खूप सपोर्ट केला आहे. तर मी तुम्हाला एक स्टोरी सांगेल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असतो पॉईंट, लो फेज. त्या लो फेजमध्ये असं असतं की मंथ एंड असल्यावर इश्यू असतो. मी जेव्हा इंटरव्ह्यूला जायचो, आणि कधी आमच्याकडे इंटरव्ह्यूला जायला तिकिटाला पैसे नसायचे, आणि भाऊ जर त्या स्टेशनला असेल तर मला तो कल्याण स्टेशनला 4 नंबरला असेल आणि मी 1 नंबरच्या ट्रेनमध्ये असेल, तर मला 4 नंबरवरून 1 नंबरला पैसे द्यायला यायचा. म्हणजे इथून सुरुवात आहे, आणि इथून तो माझ्यासोबत आहे. ते कर्तव्य होतं माझं, त्यांनी पार पाडलं तर कर्तव्य, तो बरोबर बोलतोय की कर्तव्य आहे, पण कर्तव्याच्या मागे उभं राहणं पण एवढं इम्पॉर्टंट आहे ना. तो उभा राहिला माझ्या मागे तेवढा, मग तेव्हा या गोष्टी पॉसिबल झाल्या सगळ्या. तर भावासाठी जरा चांगले आशीर्वाद कमेंटमध्ये येऊ द्या, लवकर लग्न होऊ द्या. आशीर्वादामध्ये लग्नामध्ये हे का याचा उपयोग होईल ना, याचा मजबूत उपयोग होईल. याचा उपयोग तर होणारच आहे. आम्ही वेट करतो आमच्या बसचा. आम्ही हे सामान आता आम्ही हे सामान कुठे घेऊन चालू, हा सस्पेन्स आहे. तुम्ही ब्लॉग पुढे बघत जा, तुम्हाला आहे ना ब्लॉगमध्ये पुढे समजत जाईल की आम्ही कुठे चाललो आहे नक्की. ते बघत जा तुम्ही. हां, ते प्रसाद शेटने आता आपल्यासाठी नाश्ता आणला आहे. काय नाश्ता घेऊन आले, काय सँडविच आणलं आहे वाटतं पोराने. तिकडे गेला होता, ह्या बाजूला तो गेला होता प्रवासाची गोळी घ्यायला, तिकडून घेऊन आला आहे. तर गाडी घेऊ किती वाजता येईल आत्ताच बघा, किती वाजता आहेत. 7 वाजायला वेळ आहे अजून. 7ला गाडी येणार आहे, तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो. तर त्या कोपऱ्यात तुम्हाला झूम करून दाखवतो. घे ना. हां, थांब, चालू झाल्यावर घे. 1 तास अगोदर घ्यायची असते पण ना प्रवासाची गोळी. हां, ते नाही, मी सांगतोय, मला माहिती नाही कशी घ्यायची. ठीक आहे, असतं आता प्रवासाची गोळी घेणं आवश्यक आहे. काळच येत असेल तर इथे येतं आहे. आता प्रसादने ब्रेकफास्ट विथ फायटिंग बघितली, तिथे ना मारामारी चालू आहे इकडे. बेस्ट फायटिंग म्हणजे माझ्या आयुष्यातली. हां, त्यांना जमून होतं ते मारत जातात. इकडे तुम्ही बघू शकता झेंड्याच्या इथे. हां, तर त्या झेंड्याच्या इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवू का तिकडे नेऊन? तुम्हाला दाखवतो मी. ती बघा गर्दी, ती गर्दी दिसते तुम्हाला. हां, ही जी तुम्हाला गर्दी दिसते ना त्या झेंड्याजवळ, तिथे मारामारी चालू आहे. छेडखाडी प्रकरण झालं होतं, छेडखाडी प्रकरण. तर बघा आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल. तुम्हाला दिसत नसतील. वाजलेत बघा किती, 8 वाजले. आणि मगाशी मी तुम्हाला व्हिडिओ चालू केला तेव्हा दाखवलं की किती वाजता आलो होतो मी. अजून आमची काय ट्रॅव्हल्स येत नाही आहे. बसून बसून आमच्या जीवाचे हाल झाले आहेत. अरे यार, असं का करतात हे लोक? इथे एकतर एक्साइटमेंट असते, एकतर एक्साइटमेंट असते गावी जायची, गावी कधी जातो आहे.
तर आमच्या इथे तर असं होतं की गावी जातोय कधी आणि नदीत उड्या कधी मारतोय आणि त्याच्यात हा गाडी लेट करतोय आमची. हा बघा आमचा मित्र आहे, चेक शर्टवाला आहे ना त्याच्या बाजूचा, तर त्याच्या आम्ही गाडीतून चाललोय. जसं गाडीत बसलो तसं परत आपण ब्लॉग चालू करूया. तोपर्यंत जरा तुम्ही थंड घ्या, चहा प्या. आता किती वाजलेत? हां, आता जेव्हाचा टाईम घेऊन घ्या. तोपर्यंत आम्ही तुमच्या लक्षात आहे काय हा पोरगा काय बोलला? कमेंटमध्ये सांगा एक्साइटमेंट लेवल, आणि स्वतःच बोलून मोकळा होतोय गाडी जातोय. अरे हा ठीक आहे, आता समजून घ्या तुम्ही. एक्साइटमेंट लेवलमध्ये बोललो की गावी जातोय, पण गाव कुठलं आहे ते सांगा कमेंट करून. हां, हे गाव तुम्ही कमेंट करून सांगा, मग बघू आपण तुम्ही नक्की ओळखता का. बघा आत्ताच मी कंप्लेंट केली आणि आपल्याला आत्ता गावी जायची गाडी पण आली लगेच. पुढच्या 10 मिनटामध्ये पण नाही झाली, पुढच्या 5 मिनटामध्ये गावी आता जायची गाडी आली, गावी जायची. आम्ही चढतो तोपर्यंत आज चहा पितोय. त्याचं चहा पिऊन झालं की आम्ही सरळ गाडीमध्ये बसायला सुरुवात करणार. हे बघा आता मी गाडी देऊन बसलो, पण गोळी हां हे नको दाखवू कारण तो गोळी घेतो आता. सांगून झाला. बसच्या इंटिरियर कसं एकदम कडक आहे, कडक. आता पुढचं किती तास? 9-10 तास या मस्त की सुंदर वातावरणात. कुठे आहे गाडी फुल? नाही, आता आपला नेक्स्ट स्टॉप कुठला आहे? चेंबूर मैत्री पार्क. हां, आपला नेक्स्ट स्टॉप चेंबूर मैत्री पार्क. मैत्री पार्कला भेटू. नाही गाडी थांबेल, उतरताना येणार आपल्याला, फक्त गाडी थांबेल. तुम्हाला झूम करून दाखवतो. गाडीचं नाव आहे आई विठ्ठला देवी ट्रॅव्हल्स. हे बघा इथं फॅन दिलाय पण तो फिरत नाही गोल आमच्या दिशेने. इथे तर हवा बघा इकडे जाते बापसाकडे, त्याच्या इकडे हवा जाते कशाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी 10 वर्षांनंतर ट्रॅव्हल्सने गावी चाललो नाही, तर आम्ही नेहमी ट्रेनने गावी जातो. आम्ही ट्रेननेच जातो. मग 10 वर्षांनंतर चाललो ट्रॅव्हल्सने, आणि ते पण याच्या कृपेने. तुझ्या कृपेने? अरे कामं काढलीस तू? कामं काढली, पण जायचं स्रोत आमचं निघालं ट्रॅव्हल्स. या पंख्याला फिरवा बायस, ह्या काहीतरी करा तिकडून मंत्र. तुला काहीच नाही ना रे हवेचं. बघा या तुम्हाला ह्या बसमध्ये गर्दी बघायची किती आहे. बघा किती गर्दी आहे, लोक उभे आहेत सगळे. आणि या गर्दीतून मुक्तता पाहण्यासाठी, म्हणजे या गर्दीतून मुक्त होण्यासाठी आज आम्ही चाललो आहे. बघा ना गर्दी किती आहे. ही मुंबईकरांचं आयुष्य. बघा हे मुंबईकरांचं आयुष्य. आणि या गर्दीतून मुक्तता जर पाहिजे असेल तर तुम्हाला आम्ही कुठे चाललो आहे पुढे बघावं लागेल. आम्ही मगाशी मागे होतो, आता बघा कुठे आलो आहे. क्रीपच्या मगाशी 7-8ला होतो, कारण आमची जी सीट होती ती 7-8 ही आहे. आम्ही तिथून मागे बसलो होतो आणि प्रसादला ही सीट हवी होती आणि आम्हाला ही सीट भेटली. कसला सेटअप आहे, डोक्यावर फॅन आहे आणि बाहेर. आता आम्ही थांबलो आहे जेवायला इथं हॉटेल वैष्णवी, पण आम्ही जेवत नाही. आम्ही आता आमच्या गाडीमध्येच जेवू. प्रसाद बोलतो गाडीतच जेवू, बाहेर नको, कारण गर्दी खूप आहे आणि मग त्याच्या नादामध्ये अर्धा तास निघून जाईल. आता आम्ही गाडीत जाऊनच जेवतो. आता बघा आम्ही बसमध्येच आमचं जेवण चालू आहे. दही चपाती. आता आम्ही पनवेलच्या पण नाही, पनवेलच्या पुढे येऊन थांबलो इथं जेवायला. जेवण वगैरे तर झालं आहे. आता परत बसमध्ये बसू आणि हा ब्लॉग डायरेक्ट आपण उद्याच कंटिन्यू करू. डायरेक्ट उद्या जसं आपण उतरू तसा कंटिन्यू करू. आता उद्याच ब्लॉग कंटिन्यू करूया उतरल्यावर. तोपर्यंत तुम्ही पण जरा मस्त झोपा, आराम करा. आपण भेटू डायरेक्ट आता उद्या सकाळी. तर सामान सगळं उतरवलं आहे आम्ही. पोचलो लांजात आम्ही. हे बघा लांजात तर पोचलो आहे. सामान उतरवलं आहे. तर सामान ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी बरोबर जाईल. आणि रात्री नंतर आता डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करतोय. तर
सामान ठेवायला चाललो आम्ही सगळं. एक जागा आहे सगळी स्टोर रूम आहे, स्टोर रूममध्ये ठेवूया. आता आम्हाला या भावाने सोडलं. आता मी आलो आहे त्याचं तर 1-2 क्लिप नाही काढले कारण आम्ही झोपेत होतो. आता प्रसादच्या घरी आम्ही येऊन पोचलो आहे. आम्ही आलो, मी तुम्हाला बोललो की आता बस पकडू लांजातून, पण बस नाही भेटली. मग बसच्या जागी आम्ही टमटम वडा पकडली आणि आलो. आता ह्याने सोडलं आम्हाला इथे. आता पोचलो आहे घरी. आता काल दुपारपासून आम्ही बाहेर 2 वाजल्यापासून. तर आजचा व्लॉग इथे संपूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की कमेंट करा. बाकी पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. कशाचं घर दाखवतो, बाकी पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. हे ना, हे नाही, ही अशी वाडी आहे पूर्ण. इकडे धिंगाणा आहे. हे प्रसादच्या भावाचं घर आहे. इकडे लग्न सोहळे आहेत आता. असं जंगल प्रॉपर. सो कोकणात आल्यावर ह्याचा मजाच वेगळी आहे ह्या गोष्टीची. बघा ना, बाहेर पूर्ण जंगल. तर आता पुढचे तुम्हाला काही दिवस कोकणातले ब्लॉग सुंदर सुंदर बघायला भेटतील. आज थोडा आम्ही नाश्ता करून आराम करू. हे ना, आता हे जे तुम्हाला दिसतंय हे प्रसादचं घर आहे. त्याच्यामुळे आजच्या पुरतं इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.